आज 10वी परीक्षेचा निकाल काही वेळातच जाहीर होणार आहे। त्यापूर्वी शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जातोय। सर्वांना नमस्कार। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 10वी परीक्षा ही आपण 1 मार्च ते 26 मार्च या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली होती। या परीक्षेसाठी आम्हाला माननीय दीपक केसरकर, मंत्री शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग, माननीय श्रीमती कुंदन मॅडम, प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, तत्कालीन प्रधान सचिव माननीय रणजितसिंह देवल सर, शिक्षण आयुक्त माननीय सूरज मांढरे सर, याचबरोबर माझे सर्व सहकारी शिक्षण संचालक, सर्व मुख्य नियामक, परीक्षक, सर्व संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच आमच्या सर्व समित्याचे सन्माननीय सदस्य, आमचे सर्व मंडळ कर्मचारी, मंडळ अधिकारी या सर्वांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि त्यामुळे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2024 मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यास मला मनस्वी आनंद होत आहे। परीक्षेतील सर्व यशस्वी म्हणजे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो। त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे पालक, त्यांचे शिक्षक यांचं सुद्धा अभिनंदन करतो। त्याचबरोबर त्यांना पुढील भविष्यासाठी उत्तम प्रकारचं त्यांचं शैक्षणिक कारकीर्द अशी अपेक्षा व्यक्त करतो। त्याचबरोबर या परीक्षेमध्ये यशस्वी होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा नाउमेद न होता आमची जी पुरवणी परीक्षा जुलैमध्ये होणार आहे त्या जुलैच्या परीक्षेला बसून त्यांनी पुन्हा यशस्वी व्हावं असं मी त्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आणि त्यांच्या शिक्षकांना आवाहन करतो। या परीक्षेची प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला माहीत आहेत की दरवर्षी ही परीक्षा होत असताना आपण सर्व पेपरमध्ये 1 दिवसाचा खंड ठेवतो, ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर अभ्यासाचा ताण निर्माण होऊ नये। त्याचबरोबर या परीक्षेचे वेळापत्रक आपण 2/11/2023 रोजी म्हणजे 2 नोव्हेंबर 2023 रोजी आपण वेबसाईटवर जाहीर केलं होतं, मंडळाच्या वेबसाईटवर, जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यासाचं नियोजन करता येईल आणि शिक्षकांना शिकवण्याचं नियोजन योग्य पद्धतीनं करता येईल। परीक्षेच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने ग्रासलेले असतात व त्यांच्या मनावर परीक्षेचा प्रचंड ताण असतो आणि त्यामुळं या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांच्या मनावरील ओझं कमी व्हावं म्हणून आपण राज्यमंडळ स्तरावरून 10 समुपदेशकांची तसेच सर्व विभागीय मंडळ स्तरावरून प्रत्येक जिल्ह्यासाठी 2 समुपदेशकांची आपण सोय केली होती, जेणेकरून विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून विद्यार्थ्यांचं समुपदेशन व्हावं आणि त्याचबरोबर विभाग स्तरावरून तसेच राज्यमंडळ स्तरावरून हेल्पलाईन व नियंत्रण कक्षसुद्धा विद्यार्थ्यांसाठी स्थापन करण्यात आला होता। माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2024 ही 10वीची परीक्षा ही एकूण 72 विषयासाठी घेण्यात आली होती आणि यामध्ये एकूण 8 माध्यमातून म्हणजे मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती, कन्नड, सिंधी आणि तेलुगू या 8 माध्यमातून विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट झाले होते। मार्च 2024च्या परीक्षेमध्ये प्रथमच आपण प्रॅक्टिकलचे किंवा तोंडी परीक्षेचे मार्क हे OMR पद्धतीने न घेता आपण ऑनलाईन पद्धतीने पोर्टलवर घेण्यात आले होते, त्यामुळे आम्हाला हा निकाल लवकर जाहीर करण्यास मदत झालेली आहे। दरवर्षीप्रमाणे गैरमार्ग प्रतिबंधक उपाययोजना सुद्धा आपण केल्या होत्या। त्यामध्ये माननीय विभागीय आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी, माननीय पोलीस अधीक्षक, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षण विभागातील सर्व अधिकारी यांच्या सहकार्याने गैरमार्गाविरुद्ध लढा हे अभियान आपण राज्यभर राबवत आहोत। परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आपण 271 भरारी पथकं नेमली होती। काही ठिकाणी महिलांची विशेष भरारी पथकं होती, जेणेकरून मुलींची तपासणी करण्यात यावी। त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती नेमण्यात आली होती, म्हणजे परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार उघडकीस आला तर त्याच्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात यावा। त्याचबरोबर आमचे माननीय मंडळ सदस्य तसेच शासकीय अधिकारी, अन्य शासकीय अधिकारी यांनी सुद्धा या परीक्षेच्या काळात या परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या होत्या। त्याचबरोबर परीक्षेसाठी नियुक्त केलेले परिरक्षक, सहाय्यक परिरक्षक म्हणजे रनर, जे कस्टडीपासून केंद्रापर्यंत प्रश्नपत्रिका घेऊन जातात आणि उत्तरपत्रिका परत घेऊन येतात, हे रनर
हे या परीक्षेसाठी नियुक्त केले होते. त्यांना व्हिडिओ शूटिंग जबाबदारी दिली होती. त्यांचं GPS लोकेशन ऑन ठेवण्यात आलं होतं, जेणेकरून ते कुठे जातात, किती वेळात पोहोचतात आणि कशा प्रकारे ते नियंत्रण करतात या प्रकारे आपण त्यांचं सोय केली होती. त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे म्हणजे मागच्या वर्षीपासून आपण जे सुरू केलं होतं की परीक्षेच्या नियमित कालावधीनंतर 10 मिनिटं प्रत्येक पेपरसाठी विद्यार्थ्यांना वाढवून देण्यात आली होती. त्याचबरोबर आपण मागील वर्षीपासून विद्यार्थ्यांना शिक्षा सूचीचे वाचन म्हणजे परीक्षेमध्ये गैरप्रकार करताना जर विद्यार्थी आढळला तर त्याच्यावर कोणती कारवाई होऊ शकते, ज्याच्याकडून विद्यार्थी या गैरप्रकारांना बळी पडू नयेत आणि आपलं आयुष्याचं नुकसान करू नये किंवा आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत नुकसान करू नये, यासाठी शिक्षा सूचीचे तसेच उत्तरपत्रिकेच्या 2 नंबरच्या पानावरील सर्व नियमांचे वाचन या विद्यार्थ्यांच्या पुढं लेखी परीक्षेपूर्वीच करण्यात आलेलं होतं. या निकालाची ठळक वैशिष्ट्ये: या परीक्षेत राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या 9 विभागीय मंडळामधून एकूण 15,60,154 नियमित विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,49,326 विद्यार्थी या परीक्षेस प्रत्यक्ष प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 14,84,441 विद्यार्थी उत्तीर्ण झाले व त्यांच्या उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी 95.81% इतकी आहे. या परीक्षेतील राज्यातील 9 विभागीय मंडळामधून एकूण 25,770 रिपीटर विद्यार्थी म्हणजे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 25,327 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 12,958 विद्यार्थी या 10वीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत व या पुनर्परीक्षार्थींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही 51.16% इतकी आहे. या परीक्षेमध्ये राज्यातील 9 विभागीय मंडळामधून एकूण 25,894 विद्यार्थी खाजगी विद्यार्थी म्हणून बसले होते, म्हणजे 17 नंबरचे विद्यार्थी म्हणून बसले होते. त्यापैकी 25,368 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेत प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 20,403 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि या खाजगी विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ही 80.42% इतकी आहे. असे मिळून राज्यातील या नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी आणि खाजगी विद्यार्थी मिळून एकूण राज्यातील 16,11,818 विद्यार्थ्यांनी या परीक्षेस नोंदणी केली होती. त्यापैकी 16,21,000 विद्यार्थी या परीक्षेत प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 15,17,802 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि या उत्तीर्णतेची टक्केवारी एकूण विद्यार्थ्यांच्या 94.86% इतकी आहे. या परीक्षेतील राज्यातील 9 विभागीय मंडळामधून 9,149 दिव्यांग विद्यार्थी रजिस्टर झाले होते. त्यापैकी 9,078 दिव्यांग विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 8,465 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले, म्हणजे या उत्तीर्ण टक्केवारी दिव्यांग विद्यार्थ्यांची 93.25% आहे. सर्व विभागीय मंडळ म्हणजे आमची जी 9 विभागीय मंडळं आहेत त्यापैकी कोकण विभागीय मंडळाचा निकाल सर्वोत्तम म्हणजे 99.01% इतका आहे. म्हणजे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोकण विभागीय मंडळाने बाजी मारलेली आहे. तर तुलनेने सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा आहे आणि तो निकाल 94.73% इतका आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही 97.21% इतकी असून मुलांची टक्केवारी उत्तीर्णतेची टक्केवारी 94.56% इतकी आहे. म्हणजे मुलींच्या निकाल हा मुलांच्या निकालापेक्षा 2.65% जास्त आहे. म्हणजे नेहमीप्रमाणे मुलांपेक्षा मुलींनी या परीक्षेत बाजी मारलेली आहे. एकूण 72 विषयापैकी 18 विषयाचा निकाल 100% लागलेला आहे. आता ह्या निकालाचं जर गुणांकन पाहिले म्हणजे निकालाचं मेरिट, तर या उत्तीर्ण विद्यार्थ्यापैकी नियमित जे उत्तीर्ण विद्यार्थी झाले त्यामध्ये 5,58,021 विद्यार्थी
विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे, म्हणजे त्यांना 75% किंवा त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. तर 5,31,822 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत, म्हणजेच त्यांना 60% किंवा ते 75% या रेंजमध्ये हे विद्यार्थी आहेत. तर 3,14,866 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आहेत, म्हणजे त्यांना 45 ते 59.99% गुण पडलेले आहेत. तर 79,732 विद्यार्थी हे पास श्रेणीत म्हणजे उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत. राज्यामध्ये 23,288 माध्यमिक शाळांमधून या परीक्षेला 10वीचे विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 9,382 शाळांचा निकाल 100% इतका लागलेला आहे. जर मागच्या वर्षीच्या किंवा मागच्या 4-5 वर्षीच्या निकालाचा विचार केला तर गत वर्षीपेक्षा म्हणजे मार्च 2023चा निकाल हा 93.83% इतका होता. तर मार्च 2024चा निकाल 95.81% इतका आहे. म्हणजेच गत वर्षीपेक्षा या वर्षीचा निकाल 1.98% इतका जादा आहे. म्हणजे 1.98% इतका निकाल आपण जादा आहे. त्यामुळं या विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो. या विद्यार्थ्यांना म्हणजे जे विद्यार्थी काही ठराविक पारितोषिकार आमच्याकडे असतात त्यांना ते पारितोषिक दिले जातात. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शासन निर्णयाप्रमाणे त्यांना योग्य त्या सवलती दिल्या आहेत आणि त्याप्रमाणे त्यांना गुण दिलेले आहेत. आपल्याला कला, क्रीडा, एनसीसी, स्काउट गाईड यामध्ये 1,78,865 विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्यात आले. त्यामध्ये कला असतील, क्रीडा असतील, एनसीसी, स्काउट गाईड या विषयामध्ये ज्या विद्यार्थ्याला जास्त म्हणजे एखादा विद्यार्थी 2पेक्षा किंवा 2पेक्षा जास्त यामध्ये सहभागी असेल तर ज्यामध्ये जास्त गुण त्याला मिळाले ते गुण ह्याला 100%च्या अधीन राहून त्याला दिलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की आपण श्रेणी सुधार किंवा गुणसुधार योजना आपण डिक्लेअर केली आहे. यामध्ये मला प्रामुख्याने सांगावं असं वाटतं की अनेक विद्यार्थ्यांना, अनेक पालकांना, अनेक शिक्षकांना अजून माहीत नाही. जर एखादा विद्यार्थी 10वी किंवा 12वीच्या परीक्षेत पास जरी झाला असला तरी सुद्धा त्याला श्रेणी वाढवण्यासाठी, गुण वाढवण्यासाठी किंवा एखाद्या ग्रुपमधील गुण वाढवण्यासाठी त्याला जर एक विद्यार्थी पूर्ण विषयात पास झाला, सर्व विषयात पास झाला असेल तर त्याला पुन्हा आपण श्रेणी सुधार किंवा गुणसुधार योजनेसाठी विद्यार्थी बसू शकतो. आणि या 2 संधी म्हणजे आता मार्च 2024ची परीक्षा झाली तर जुलै 2024 आणि मार्च 2025 या 2 परीक्षेमध्ये विद्यार्थी पुन्हा त्याला गुण वाढीसाठी बसू शकतो. हे प्रामुख्यानं आपण सर्वांना अवगत करावे आणि त्याचा प्रचार करावा जेणेकरून विद्यार्थ्याला जर माहीत नसले तर त्याला त्याचा फायदा होईल. आता हे सहा विषयांची आपण परीक्षा घेतो, परंतु 10वीचे गुण देताना आपण बेस्ट ऑफ 5 या पद्धतीने ज्या 5 विषयात त्या विद्यार्थ्याला सर्वोत्तम मार्क पडलाय त्या 5 विषयांची एकूण बेरीज करतो आणि 500 पैकी आपण गुण म्हणजे बेस्ट ऑफ 5 प्रमाणे त्याची टक्केवारी आपण देतो. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा 10वीसाठी आपण एटीकेटी ही सुविधा निर्माण केलेली आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी 1 किंवा 2 विषयात जरी यशस्वी झाला नसला म्हणजे अनुत्तीर्ण झाला असला तरी सुद्धा त्या विद्यार्थ्याला 11वीला ॲडमिशन आता लगेच जून जुलैमध्ये मिळू शकतं आणि त्यानं 11वीचा निकाल लागण्या अगोदर या 2 विषयाचे म्हणजे 1 किंवा 2 विषयात ज्या विषयात जो यशस्वी होऊ शकल नाही त्या विषयाची त्यानं पास व्हायचा आहे तोपर्यंत आणि त्या विद्यार्थ्याचा अशा प्रकारे वर्ष आपण वाया घालवू देत नाही. आणि या पद्धतीनं यावर्षी 26,745 विद्यार्थ्यांना एटीकेटी या सुविधेचा लाभ दिलेला आहे. याचबरोबर गुणपडताळणी किंवा उत्तरपत्रिकाच्या छायाप्रती आपल्याला माहीत आहे की एखादा विद्यार्थी कमी मार्क पडले असतील तर विद्यार्थ्याला गुणपडताळणी करता येते किंवा या फोटोकॉपी घेता येतात. फोटोकॉपी घेण्यासाठी आपण या विद्यार्थ्याला आज म्हणजे उद्यापासून 28/5 पासून 11 जूनपर्यंत श्रेणी म्हणजे व्हेरिफिकेशनसाठी
किंवा फोटोकॉपीसाठी अर्ज करण्यासाठी मुदत दिली आहे. ही 15 दिवसाची मुदत आपण त्याला दिलेली आहे आणि 28 तारखेपासून 11 जूनपर्यंत विद्यार्थी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. फोटोकॉपीसाठी विद्यार्थ्याला जर पुनर्मूल्यांकन करायचं असेल तर त्याला सर्वप्रथम फोटोकॉपी घ्यावी लागते आणि प्रति विषय 400 रुपये भरून त्याला फोटोकॉपी घेता येते. त्याला सर्व विषयाची फोटोकॉपी घेता येते आणि ते आपण सुरू केलेलं आहे. आणि एखाद्या विद्यार्थ्यानं पहिल्यांदा 2 विषयाची फोटोकॉपी घेतली आणि नंतर त्याला वाटलं की आणखी सगळ्याच 4 विषय पाहिजे तर त्या पद्धतीनं विद्यार्थ्याला 15 दिवसात या 6 विषयाची फोटोकॉपी विद्यार्थ्याला घेण्याची सोय आपण या वर्षीपासून 12वीला आणि 10वीला सुरू केलेली आहे. यापूर्वी आपण फक्त एकदाच त्याला संधी देत होतो. आता आपण त्यानं 6 वेळा 6 विषयाची घेतली तरी चालते किंवा एकाच वेळी 6 विषयाची घेतली तरी चालते किंवा त्याला ज्या पद्धतीने पाहिजे आपण म्हणजे त्याला वाटलं की आपल्याला नाही आपण या परीक्षा या विषयामध्ये सुद्धा मार्क कमी तर आपल्याला पुन्हा एकदा फोटोकॉपी घ्यायची आहे तर त्या पद्धतीनं विद्यार्थ्याला ती फोटोकॉपी घेता येते. विद्यार्थ्यानं फोटोकॉपी घेतल्यानंतर विद्यार्थ्याला त्याची फोटोकॉपी कधी मिळणार आहे हे आपण त्या डिव्हिजनमार्फत त्याला SMS द्वारे कळतो. ही फोटोकॉपी विद्यार्थ्याला रजिस्टर पोस्टाने, हस्तपोच किंवा ऑनलाईन पद्धतीने त्याच्या मेलवर सुद्धा दिली जाते. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना, यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो, त्यांच्या पालकांना शुभेच्छा देतो, त्यांच्या शिक्षकांना शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा जे विद्यार्थी यशस्वी होऊ शकलेले नाही त्यांनी नाउमेद न होता जुलैच्या परीक्षेमध्ये त्यांनी सहभागी व्हावं म्हणजे परीक्षेत बसावं आणि आपलं पुढील कारकीर्द यशस्वी करावी असे मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि याप्रमाणे या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आता निकालाची सर्वसाधारण माहिती बघितली. दरवर्षीप्रमाणे प्रेस नोट दिली नाही अजून देतो तुम्ही इकडे लक्ष द्या म्हणून आम्ही आता देतो. नाही तुम्ही फक्त प्रश्न विचारू शकता मला ते बरं ठीक आहे देतो प्रेस नोट देतो सांगतो सर्व सांगतो काही अडचण नाही. प्रेस नोट टाकी नियमित विद्यार्थ्यांचा निकाल आपण सांगितलं 95.81% इतका लागलेला आहे. त्यानंतर नियमित जे खाजगी विद्यार्थी आहेत म्हणजे 17 नंबरने बसलेले विद्यार्थी आहेत त्यांचा निकाल 80.42% इतका आहे. रिपीटर विद्यार्थ्यांचा निकाल 51.56% इतका आहे. आणि सर्व मिळून नियमित, खाजगी, पुनर्परीक्षार्थी सर्व मिळून आपल्याकडं एकूण विद्यार्थी होते 16,11,818 यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं म्हणजे नोंदणी केली होती. त्यापैकी 16,21,000 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रवेश झाले आणि त्यापैकी 15,17,802 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजे एकूण विद्यार्थी उत्तीर्ण झालेली संख्या म्हणजे टक्केवारी बघितलं 94.86% आहे. तर नियमित विद्यार्थी ज्यांचा आपण निकाल पब्लिश करतो मुख्यत्वे करून त्यांचा निकाल 95.81% इतका आहे. जर डिव्हिजन न्याय जर आपण क्रमांक बघितले तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कोकण डिव्हिजन बोर्डाने कोकण विभागीय मंडळाने बाजी मारली आहे. कोकण बोर्डाचा निकाल 99.01% इतका आहे आणि राज्यामध्ये कोकण क्रमांक 1 वर आहे. 2 नंबरला आहे कोल्हापूर डिव्हिजन 97.45%. 3 नंबरला आहे पुणे डिव्हिजन 96.44%. 4 नंबरला आहे मुंबई डिव्हिजन 95.83%. 5 नंबरला आहे अमरावती डिव्हिजन 95.58%. 6 नंबरला आहे नाशिक 95.28%. 7 नंबरला आहे लातूर 95.27%. 8 नंबरला आहे छत्रपती संभाजीनगर 95.19% आणि 9 नंबरला आहे नागपूर 94.73%. जर आपण यामध्ये 0% ते 100%चा विचार केला तर 0%च्या शाळा 0% निकाल लागलेल्या शाळा राज्यामध्ये एकूण 38 शाळा आहेत. डिव्हिजन न्याय जर बघितलं तर पुणे डिव्हिजनमध्ये 6 शाळा आहेत. नागपूर डिव्हिजनमध्ये 5 शाळा आहेत. छत्रपती संभाजीनगर डिव्हिजनमध्ये 5 शाळा आहेत. मुंबई डिव्हिजनमध्ये 5 शाळा आहेत. कोल्हापूर डिव्हिजनमध्ये 1 शाळा आहे. अमरावती डिव्हिजनमध्ये 7 शाळा आहेत. नाशिक डिव्हिजनमध्ये 3 शाळा आहेत.
लातूर डिव्हिजनमध्ये 6 शाळा आहेत आणि कोकण डिव्हिजनमध्ये अशी कोणतीही शाळा नाही की जिचा निकाल 0% लागलेला आहे. अशा एकूण राज्यात 38 शाळा आहेत त्यांचा निकाल 0% लागलेला आहे. याच्या विरोधात चांगली बाजू म्हणजे 100% निकाल लागलेल्या शाळांची जर संख्या आपण डिव्हिजन न्याय घ्यायची घेतली तर राज्यामध्ये मी सांगेल त्याप्रमाणे 9,382 शाळा आहेत की ज्या शाळांचा निकाल 100% लागलेला आहे. त्यामध्ये पुणे डिव्हिजनमध्ये 1542 शाळा, नागपूर डिव्हिजनमध्ये 1007 शाळा, पुण्यामध्ये 1542, नागपूरमध्ये 1007 शाळा, छत्रपती संभाजीनगर 840 शाळा, मुंबई डिव्हिजनमध्ये 1533 शाळा, कोल्हापूर डिव्हिजनमध्ये 1270 शाळा, अमरावती डिव्हिजनमध्ये 1063 शाळा, नाशिक डिव्हिजनमध्ये 1006 शाळा, लातूर डिव्हिजनमध्ये 608 शाळा, कोकण डिव्हिजनमध्ये 513 शाळा, अशा 9,382 शाळा आहेत की ज्यांचा निकाल 100% लागलेला आहे. आणि आपल्याकडे एकूण शाळा रजिस्टर झाल्या होत्या 23,288, म्हणजे जवळजवळ 40.29% शाळांचा निकाल हा 100% लागलेला आहे. तर 0% जे 38 शाळा आहेत ते जे पर्सेंटेजबद्दल 0.16%, 0.16%. आता आपण डिव्हिजन वाईज शाळा सांगितल्या. आता 90% आणि अबाव ह्या जर शाळा बघितल्या, 90% पेक्षा जास्त शाळा, तर विद्यार्थी 90% पेक्षा जास्त विद्यार्थी असणारे विद्यार्थी बघा, 81,991 विद्यार्थी असे आहेत की ज्यांचे गुण 90% किंवा त्यापेक्षा जास्त आहेत. 81,991. त्यानंतर 85 ते 90% मध्ये 1,28,772 विद्यार्थी आहेत की ज्यांचे गुण 85% ते 90% या दरम्यान आहेत. 1,28,772. 80 ते 85% गुण असणारे विद्यार्थी 1,66,396. 1,66,396. 75 ते 80% मध्ये 1,82,033. 75 ते 80 मध्ये 1,82,033. 70 ते 75% मध्ये 1,83,849. 1,83,849 विद्यार्थ्यांचे गुण आहेत ते 70 ते 75% दरम्यान आहेत. 65 ते 70% मध्ये 1,75,456. 65 ते 70 मध्ये 1,75,456. 60 ते 65 मध्ये 1,78,194. 60 ते 65 मध्ये 1,78,194. 45 ते 60 मध्ये 3,24,279. 3,24,279. आणि 45% पेक्षा कमी आणि 35% पेक्षा जास्त 96,811. हो सांगतो. 100% गुण मिळालेले विद्यार्थी राज्यामध्ये 187 आहेत ज्यांना 100% गुण मिळालेत. परंतु 100% गुण मिळाले सर्व विद्यार्थी हे अतिरिक्त गुण घेऊन त्यांना 100% गुण मिळालेले आहेत. म्हणजे कला, क्रीडा, NCC, स्काउट गाईड हे मिळून 100% आहेत. कुठलाही विद्यार्थी पूर्णपणे थेरी परीक्षेमध्ये किंवा आमच्या परीक्षेमध्ये 100% म्हणजे अतिरिक्त गुण मिळून 100% झाले असे 187 विद्यार्थी आहेत. त्यांचे डिव्हिजन न्याय मी संख्या सांगतो. पुणे डिव्हिजनमध्ये 10 विद्यार्थी आहेत. नागपूर डिव्हिजनमध्ये 1 विद्यार्थी आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 32 विद्यार्थी आहेत. मुंबईमध्ये 8 विद्यार्थी आहेत. कोल्हापूर डिव्हिजनमध्ये 3 विद्यार्थी आहेत. अमरावती डिव्हिजनमध्ये 7 विद्यार्थी आहेत. नाशिक डिव्हिजनमध्ये असा कोणताही विद्यार्थी नाही ज्याला 100% गुण मिळालेले आहेत.
लातूर डिव्हिजनमध्ये 123 विद्यार्थ्यांना 100% गुण मिळालेले आहेत. अमरावतीमध्ये 7, नाशिकमध्ये 0, लातूरमध्ये 123 आणि कोकणमध्ये 3 विद्यार्थी आहेत. असे 187 विद्यार्थी आहेत ज्यांना 100% गुण प्राप्त झालेले आहेत. या विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. एटीकेटीचा हा नियम असा आहे की 10वीच्या परीक्षेला जर एकूण 6 विषय असतात, त्यापैकी विद्यार्थी 1 किंवा 2 विषयात यशस्वी होऊ शकला नाही, म्हणजे 35 गुण त्याला मिळू शकले नाहीत, तर अशा विद्यार्थ्यांना आपण एटीकेटी म्हणतो, अलाउ टू कीप टर्म, म्हणजे पुढच्या 11वीला त्याला ॲडमिशन देतो. असे 26,646 विद्यार्थी राज्यामध्ये आहेत. त्या दरम्यान काहीतरी 26,000 समथिंग 26,645 विद्यार्थी असे एटीकेटीवाले आहेत. त्या विद्यार्थ्यांना आपण 11वीला ॲडमिशन देतो. आणि ह्या विद्यार्थ्यांनी 11वीला असताना ज्यावेळी आमची जुलैची परीक्षा होते किंवा पुढच्या मार्चची परीक्षा होते, ते जे विषय त्यांचे 1 किंवा 2 विषय राहिलेले आहेत, त्यांनी ते विषय पुन्हा प्रविष्ट व्हायचं आहे आणि त्यांनी ते पास व्हायचं आहे. जर हे 1 किंवा 2 विषय त्या विद्यार्थी राहिलेले सुटले तर त्या विद्यार्थ्यांचा आपण 11वीचा निकाल जाहीर करतो, अन्यथा त्या विद्यार्थ्यांचा 11वीचा निकाल जाहीर करत नाही, असा तो निकष आहे. आणि हा साधारणतः एटीकेटीचा कधीपासून आला? 2016 पासून एटीकेटीचा निकष राज्यामध्ये लागू करण्यात आलेला आहे. आता आपले जे अतिरिक्त गुण पडलेले आहेत, तर प्रामुख्याने यावर्षी आपल्याला सांगूसं वाटतं, यापूर्वी 186 संस्था होत्या की ज्याचे आपण अतिरिक्त गुण द्यायचं. यावर्षी कला संचालनालयाने 110 संस्था त्यातून कमी केल्या आणि फक्त 76 संस्थांनाच यावर्षी अतिरिक्त 76 संस्थांचे ज्या काही परीक्षा आहेत त्या संस्थांच्या परीक्षा आहेत, त्याच परीक्षांना आपण अतिरिक्त गुण दिले आहेत. कारण त्याप्रमाणे शासनानं आणि कला संचालनानं आम्हाला कळवलेलं आहे. आणि त्याप्रमाणे एकूण 1,78,865 विद्यार्थ्यांना आपण अतिरिक्त गुण दिलेले आहेत त्या क्षेत्रामध्ये. त्यामध्ये क्लासिकल डान्स म्हणजे शास्त्रीय नृत्यमध्ये 1589 विद्यार्थी आहेत. 1589. क्लासिकल व्होकल म्हणजे मराठीत काय झाला, शास्त्रीय गायन 2940. शास्त्रीय गायन 2940. क्लासिकल इन्स्ट्रुमेंटल शास्त्रीय वादन 1151. लोककला 11,318. लोककला 11,318. नाट्य 7 विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळाले नाट्यमध्ये 7. चित्रकलेमध्ये मात्र 1,28,199 विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळालेले आहेत. 1,28,199. आणि क्रीडामध्ये 32,963 विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळालेले आहेत. NCC मध्ये 24 विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळालेले आहेत NCC मधून. आणि स्काउट गाईडमधून 674 विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळालेले आहेत. असे एकूण 1,78,865 विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्यात आलेले आहेत. आता एटीकेटी मी सांगितलं 26,745 विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळालेली आहे. तर 65,238 हे विद्यार्थी पुनर्परीक्षेसाठी पात्र ठरलेले आहेत, म्हणजे ते यशस्वी होऊ शकलेले नाहीत. 65,238. आपण अनुत्तीर्ण हा शेरा बंद केलेला आहे 10वीच्या गुणपत्रकावरून, 10वी किंवा 12वी. आता जे 22 प्रकार दिव्यांगाचे आहेत त्यामध्ये आपण सांगितलं 9,149 विद्यार्थी रजिस्टर झाले होते. त्यापैकी 9,078 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी 8,465 विद्यार्थी यशस्वी झाले आणि त्यांचा निकाल 93.25% इतका आहे. तर या पद्धतीनं या निकालाची टक्केवारी आहे. एकूण जिल्ह्यांचा विचार करता सर्वात जास्त निकाल
हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 99.35% इतका आहे. राज्यातील एकूण जिल्ह्याचा विचार केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल 99.35 इतका सर्वात जास्त आहे. 100% सांगितलं की 187 विद्यार्थी आहेत राज्यामध्ये. 100% गुण पडलेले 187 विद्यार्थी आहेत. 35% कोणीही विद्यार्थी नाही आहे. सर्वात कमी म्हणजे तुलनेने कमी, कारण निकाल 95.81% आहे. त्यामुळे सर्वात साधारणतः जिल्ह्याचा विचार केला वर्धाचा तुलनेने कमी आहे. 92.02% आहे. 92.02% तुलनेने कमी आहे. निकाल इकडे तिकडे 1-2% होत असतो. तुलनेने कमी वर्धा जिल्ह्याचा आहे आणि तुलनेने जास्त सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 99.35% इतका आहे. आणि सिंधुदुर्ग हे नवीन कोकण डिव्हिजन झाल्यापासून की पहिल्यापासून सिंधुदुर्ग जिल्हा सतत आघाडीवर असतो पहिल्यापासून राज्यामध्ये. या परीक्षेतील गैरप्रकार जर बघितले आपण तर 16,21,000 विद्यार्थी जे प्रविष्ट झाले होते त्यापैकी तोतेगिरी म्हणजे डमी विद्यार्थी 2 प्रकरणं होती. एक पुणे डिव्हिजनमध्ये होतं तर एक मुंबई डिव्हिजनमध्ये होतं. रेग्युलर ज्या कॉपी केस आहेत त्या 145 होत्या. त्यामध्ये पुणे 19, रेग्युलर कॉपी केसेस 145, पुणे 19, नागपूर 16, छत्रपती संभाजीनगर 86, मुंबई कोल्हापूर आणि मुंबई आणि कोल्हापूर नील होते. म्हणजे कुठलेही कॉपी प्रकार प्रत्यक्ष परीक्षेत आढळले नाहीत. अमरावती डिव्हिजनमध्ये 7, नाशिक डिव्हिजनमध्ये 6, लातूर डिव्हिजनमध्ये 10 आणि कोकण डिव्हिजनमध्ये 1 असे 145 कॉपी प्रकार आढळले. आणि इतर म्हणजे प्रत्यक्ष परीक्षा झाल्यानंतर म्हणजे काहीतरी आक्षेपार्ह लिखाण करणे, विनंती करणे किंवा धमकी देणे किंवा उत्तरपत्रिकेचं पान पाडणे यासारखे 152 प्रकार झाले. असे एकूण 299 प्रकार कॉपी केसेसचे होते. 299. हां नाही, कोकणमध्ये मी सुद्धा प्रत्यक्ष काम केलेलं आहे. कोकणमध्ये गुणवत्ता पहिल्यापासून चांगलीच आहे आणि त्याचबरोबर कोकण डिव्हिजनमध्ये बसणारे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचं गुणवत्ता चांगली आहे. त्याचबरोबर तिथं बसणारे विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा कमी आहे, कारण 2च जिल्हे येतात रत्नागिरी सिंधुदुर्ग. आणि राज्यामध्ये पहिल्यापासून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे जिल्हे गुणवत्तेच्या दृष्टीने आघाडीवर आहेत. तिथं असणारे साक्षरतेचं प्रमाण, तिथं असणारं वातावरणाची निर्मिती ही अतिशय चांगल्या पद्धतीने आहे. त्यामुळे कोकण डिव्हिजन हे सातत्यानं एकूण 9 डिव्हिजन मंडळामध्ये सातत्याने प्रथम क्रमांकावर आहे. आणि तिथे शिक्षकांची मानसिकता, विद्यार्थ्यांची मानसिकता, लोकांची मानसिकता ही सुद्धा गुणवत्तेपूर्ण आहे. आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण असल्यामुळे म्हणजे तुलनेने गुणवत्तापूर्ण शिक्षण, त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे आणि त्यामुळे विद्यार्थी चांगल्या पद्धतीने शिकतो आणि तो प्रामाणिकपणानं योग्य पद्धतीनं त्याला सराव करून घेतला जातो आणि त्यामुळे तिथं गुणवत्ता चांगली आहे. हा किरकोळ निकाल राखून ठेवले आहेत. मला वाटतं राज्यामध्ये एकूण 16 असतील. 16 आहेत ना? 17. हा 17 विद्यार्थी रिझर्व्ह आहेत. त्यामध्ये पुणे डिव्हिजनला 1, नागपूर डिव्हिजनला 1, मुंबई डिव्हिजनमध्ये 14 आणि नाशिक डिव्हिजनला 1 असे 17 निकाल राखीव ठेवलेले आहेत. हे प्रामुख्याने आमचं इलिजिबिलिटी सर्टिफिकेट असतं ते त्यांना न मिळाल्यामुळं ते निकाल राखीव ठेवले 17. नाही, ठीक आहे. छत्रपती संभाजीनगरचा विचार केला मराठवाड्यामध्ये, तिथे सुद्धा मी काम केलेलं आहे. मराठवाड्यामध्ये असणारी लोकांची मानसिकता, सगळ्यांची मानसिकता, तिथं असलेल्या वातावरणाची, तिथं असलेला थोडीफार पॉवर्टीचा पण फरक पडतो, गरिबीचा सुद्धा फरक पडतो. तर 10वीचा निकाल आज लागतो आहे. 95.81% इतका राज्याचा निकाल आहे आणि कोकण विभाग निकालाच्या बाबतीत अव्वल आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.